हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, माऊली सद्गुरु सखाराम महाराज की जय. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, दयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाकांतगंडस्थलांगं, जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गृहीतं, विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तस्य संजनयन हर्षं कुरुरुद्ध पितामह, सिंहनादं विनद्वच्चै शंखं दद्मौ प्रतापवान. चालू असलेल्या या पहिल्या अध्यायाचं चिंतन, त्यामध्ये आपण दुर्योधनानं जे काही सैन्याचं वर्णन केलेलं आहे दोन्ही पक्षातील, त्यातील पांडवातील पक्षातीलही मोठमोठ्या योद्ध्यांचं वर्णन त्यानं केलेलं आहे. पांडव सैन्यामध्ये कोण कोण आहे हे सांगितल्यानंतर आपल्या कौरव सैन्यामध्येही काही सामान्य लोक नाहीत. आमच्या दळी नायक जे मुख्य वीर आणि म्हणजे जे मुख्य असणारे आपल्या दळामध्ये वीर आहे, त्यामध्ये सगळ्यात मुख्य करून आदिजे, त्यामध्ये तुम्ही मुख्य आहात असं वर्णन द्रोणाचार्याच्या जवळ केलं. भीष्माचार्याचं वर्णन केलं, भीष्मगंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननू कर्णवीरू, असे एकाचं वर्णन करत असताना आमच्या पक्षामध्ये काही सामान्य लोक नाहीत. एवढा यांचा अधिकार आहे आपल्या पक्षातल्यांचा की एकाच्याने मनोव्यापारे हे विश्व होय संवरे, तर कृपाचार्यनं पुरे एकलाचे, असे माणसं आपल्या पक्षात आहे. हे कशासाठी दुर्योधन वर्णन करतो आहे, किंवा आपल्या पक्षातील लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी. पांडव पक्षामध्ये मोठमोठे आहेत हे सांगितल्यानंतर कदाचित यांच्यापुढे आपण कमी पडतो का काय असं वाटू नये. यांच्या शौर्याचं वर्णन ऐकून त्यांच्यापुढे आपण कमी पडलो नाही पाहिजे, यांचाही उत्साह वाढला पाहिजेत, म्हणून आपल्या पक्षातील लोकांचं वर्णन केलं. आणि ते करत असताना तो द्रोणाचार्याजवळ भीष्माचार्याजवळ न जाता द्रोणाचार्याजवळ गेला. तो का गेला त्यातही कारण आपण पाहिलं की भीष्माचार्यांना सेनापतीपद दिलं होतं, आणि भीष्माचार्यांना सेनापतीपद दिल्यामुळे द्रोणाचार्य नाराज होऊ नये म्हणून द्रोणाचार्याकडे जाऊन तो असं बोलला. आपल्या सैन्यातलं त्यानं वर्णन केलं, आणि हे वर्णन करत असताना मग त्यानं दोन्ही सैन्याची तुलना केली. आणि दोन्ही सैन्याची तुलना करत असताना पांडवाचं सैन्य कसं आहे आणि त्याच्यापुढे आपलं सैन्य कसं आहे. पांडवाचं सैन्य कसं आहे, आपलं सैन्य कसं आहे, अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम. आपलं जे सैन्य आहे ते अपर्याप्तम आहे, आणि पांडवाचं सैन्य आपल्यापुढे पर्याप्तम आहे, म्हणजे थोडकं आहे, अल्प आहे. आणि ते कोणाकडून रक्षण केल्या गेलेलं आहे, म्हणजे भीमाकडून. आणि तो भीम कसा आहे, त्या भीमाची मग पुढे निंदा केली, म्हणजे पांडवातील सैन्याची निंदा केली, आणि त्या सैन्यात असणारा जो सेनापती भीम त्याची निंदा केली. हे निंदा करण्यामागचं कारण काय, की पुढच्या पक्षातील लोकांचं मनोबल कमी करण्यासाठी, म्हणून त्या पक्षातील केलेल्या लोकांची ती निंदा आहे. आणि हे निंदा करत असताना
दुर्योधनानं सांगितलेले आहे की ज्या भीमाकडून हे सेनारक्षण केल्या गेलेले आहे तो भीम खरं पाहिलं तर तो सेनापती पदाच्या लायकच नाही, हे दुर्योधनाला दाखवून द्यायचं आहे. वरी भीमसेनू बेथू जरी झाला असे सेनानातू. त्या भीमाचं वर्णन करत असताना किंवा निंदा करत असताना त्याला भीमसेनू बेथू म्हटलं की म्हणजे भीमसेनू बेथू म्हणजे कसं आहे, तो आडदांड आहे. शक्ती त्याच्याकडे आहे पण युक्ती त्याच्याकडे नाही, हे दुर्योधन सांगत आहे. म्हणजे सेनापती पदाचा तो लायक नाही अशी त्याची निंदा केली. आणि निंदा केल्यानंतर मग आपला पक्ष म्हणजे आपलं सेना कशी अपर्याप्तम आहे आणि ते भीष्माचार्याकडून जिथं रक्षण केलं गेलं ते भीष्माचार्य आपल्या सेनेचे कोण आहेत, आपल्या दळाचे ते नायक आहेत. हो, म्हणजे आपल्या सेनेचे ते सेनापती आहेत. आणि ते सेनापती असल्यामुळे तुम्ही सगळ्या मिळून काय करा, आपापल्या वाटेला जे आलेलं सैन्य आहे ते चारी बाजूनं उभं करून मध्ये भीष्माचार्यांचं तुम्ही रक्षण करा, हाची एक रक्षावा. हो, आणि यात भीष्माचार्याचं त्या ठिकाणी रक्षण करावं. आणि ते रक्षण करत असताना त्यांना वेगळं पाहू नका. हो, हाची एक रक्षावा, मी तैसा हा देखावा. म्हणजे मला तुम्ही ज्या यानं पाहता, ज्या दृष्टीनं माझ्याकडे पाहता, असं समजा की तो आपला राजाच आहे, म्हणजे मीच आहे, दुर्योधनच आहे. याच तुम्ही मला ज्या नजरेनं पाहता त्यांना त्यात. आणि आपल्या आपल्याला हे सेना कोण्या नजरेनं पाहते याचंही वर्णन त्यानं केलं आहे ना, दुर्योधनानं केलेलं आहे की मी यांच्याकरता कसा आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनीनं स्पर्श मी सर्व स्वया तैसे सुबटाशी. त्याप्रमाणे मी हे काय जयाची प्राणे आराईली असती मदची लागी. म्हणजे हे स्वतः आपले प्राण द्यायला मला तयार आहेत. म्हणजे या दृष्टीने हे मला पाहतात आणि या दृष्टीने तुम्ही मला जसं पाहता ना तसंच तुम्ही भीष्माचार्याला पाहा. मी तैसा हा देखावा आणि येणे दळभारा आगवा सातवा आमचा. कारण यांच्यामुळेच तर हा आपला सगळ्या सैन्याचा भार यांनीच सांभाळलेला, यांच्यामुळेच आपल्या या सैन्याला शोभा आहे. आणि सेनापती जर गेला तर सैन्याचं काय होईल, मनोवर खचेल. म्हणून द्रोणाचार्यापुढे हे खऱ्या अर्थाने केलेली स्तुती आहे. हो, की भीष्माचार्यांना ऐकू आली पाहिजेत अशी स्तुती केलेली आहे, जे परोक्ष केलेली ही स्तुती आहे. आणि ही स्तुती भीष्माचार्यानं ऐकली. स्तुती ही सगळ्यालाच आवडते म्हणून भीष्माचार्यानंही ती स्तुती आवडली. आपली दुर्योधन स्तुती करतो याचा आनंद झाला भीष्माचार्याला. आणि आनंद झाल्यानंतर भीष्माचार्यानं काय केलं, वीरवृत्तीच्या त्यांच्या अंगामध्ये संचार झाल्यानंतर भीष्माचार्याने काय केलं, शंख वाजवला. ते पुढच्या श्लोकामध्ये इथं सांगितलेलं आहे की तस्य संजनयन हर्षम कुरुरुद्ध पितामह सिंहनादम विनद्य शंकम दद्मौ प्रतापवान. तस्य संजनयन हर्षम कुरुरुद्ध पितामह सिंहनादम विनद्य उच्चे शंकम दद्मौ प्रतापवान. तस्य हर्षम संजनयम प्रतापवान कुरुरुद्धः पितामह उच्चे सिंहनादम विनद्य शंख दद्मो. म्हणजे त्या दुर्योधनाच्या मनामध्ये हर्ष उत्पन्न करण्यासाठी म्हणून भीष्माचार्यांनी प्रतापवान असणारे भीष्माचार्य, कुरुवंशामध्ये वृद्ध असणारे असे पितामह, त्यांनी काय केलं, मोठ्याने सिंहनादाप्रमाणे शंख वाजवला, असं वर्णन आहे. तस्य संजनयन हर्षम, तस्य म्हणजे त्या दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न करण्यासाठी, हर्ष उत्पन्न करण्यासाठी म्हणून भीष्माचार्यानं काय केलं, शंख वाजवला दुर्योधनाच्या मनामध्ये, की दुर्योधनाला हे बरं वाटावं, हर्ष त्याच्या मनात उत्पन्न व्हावा, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण मग त्याच्या मनात हर्ष उत्पन्न करण्यासाठी शंख वाजवण्याऐवजी त्याच्याजवळ जाऊन बोलले का नाही, त्याचा उत्साह वाढवण्याकरता. उत्साह वाढवण्याकरता शंख वाजवण्याची काय गरज, त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी बोलून त्याचा हर्ष वाढवायला पाहिजेत होता. पण बोलून त्याचा हर्ष वाढवला नाही का. खऱ्या अर्थानं तर भीष्माचार्य, द्रोणाचार्य या सगळ्यांच्या दृष्टीनं हे युद्ध व्हायला नको होतं. म्हणजे पांडवाच्या विरुद्ध बाजूनं जरी उभे असले तरी पांडवाविषयी त्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे. पण कौरवांच्या बाजूनं याकरता उभे आहे, त्यांचं अन्न खाल्लेलं आहे आणि एवढ्यासाठी म्हणून राजाची आज्ञा आहे ना, तो आपला राजा आहे म्हणून आपण आपलं ते काम एक कर्तव्य म्हणून त्याच्या मनात हर्ष उत्पन्न करण्यासाठी म्हणून वाजवलेला हा भीष्माचार्यानं शंख आहे. आणि त्या भीष्माचार्यांना या ठिकाणी उपमा देत असताना कुरुवृद्ध असं म्हटलं आहे.
म्हणजे की कुरुवंशामध्ये सगळ्यात वृद्ध असणारे असे हे पितामह भीष्म आहे. सगळ्यात वृद्ध म्हणजे की बाल्यकानंतर या भीष्माचार्याचा नंबर वृद्धमध्ये. बाल्यक कोण होते तर हे राजा शंतनूचे चुलते होते. बाल्यक राजा शंतनू त्या शंतनूचे सर्वात लहान भाऊ होते आणि सर्वात लहान भाऊ असल्यामुळे त्यानंतर भीष्माचार्याचा नंबर, म्हणून कुरुवंशामध्ये भीष्माचार्य वृद्ध आहे. म्हणून कुरुवृद्ध पितामह अशा त्या पितामहाने शंख वाजवला. त्याच्यावर मग ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे भाष्य केलेलं आहे. या राजाची या बोला सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनाद. आणि या राजाची या बोला सेनापती कोणत्या राजाच्या कोणत्या बोलण्यानं सेनापती संतोषले? हेच वरची ओवी कोणते की हाची एक रक्षावा मी तैसा हा देखावा, अशी स्तुती राजाकडून केल्या गेलेले त्यांनी ऐकले आणि त्यानं मग पितामह काय झाले? सेनापती असणारे पितामह संतुष्ट झाले, अर्थात संतोष पावले. आणि संतोष पावल्यानंतर मग त्याने काय केलं? त्याने सिंहनाद केला असं वर्णन केलं. म्हणजे दुर्योधन राजाच्या ह्या बोलण्याने सेनापती भीष्म संतुष्ट होऊन मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. आता कशी गर्जना केली त्याचं वर्णन पुढे केलं. त्याचा जो नाद झाला तो कसा होता? तो गाजत असे अद्भुत, दोन्ही सैन्या आत प्रतिध्वनीनं समात उपजत असे. तो गाजत असे अद्भुत, त्यांनी जो सिंहाचा नाद केला तो अद्भुत अशा प्रकारे सगळीकडे तो गाजू लागला. म्हणजे दोन्ही सैन्यामध्ये तो गाजू लागला, विलक्षणपणाने तो दुमदुमू लागला. आणि त्याचा प्रतिध्वनी इतका होता, त्याचा पडसाद प्रतिध्वनीचा जो पडसाद होता तो एवढा होता की तो आकाशात सुद्धा मावत नव्हता. म्हणजे परत परत तो त्या ठिकाणी उपजत होता, निर्माण होत होता, पुन्हा पुन्हा उत्पन्न होत होता. तो प्रतिध्वनीनं समाजू उपजत असे, उपजत म्हणजे पण पुन्हा पुन्हा निर्माण होत असे. तयाची तुलगा सवे वीरवृत्तीचे निथावे, दिव्य शंके भीष्मदेवे आस्फुरिला. तयाची तुलगा सवे म्हणजे त्याच प्रतिध्वनीच्या बरोबर, तुलगा सवे म्हणजे प्रतिध्वनी, त्याच प्रतिध्वनीच्या समोर बरोबरच झुंजार वृत्तीच्या आवेशाने, वीरवृत्तीचे निथावे, वीरवृत्ती म्हणजे झुंजार वृत्ती, त्या झुंजार वृत्तीच्या आवेशाने त्यांनी काय केलं? दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला. एकटा हा सिंहनाद तर त्याने केलाच केला, त्यातल्या त्यात त्याने झुंजार वृत्तीनंच हा शंख वाजवला. भीष्मदेवे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला, म्हणून अशा प्रकारे त्यांनी अलौकिक असा शंख त्या ठिकाणी वाजवला. शंखाचा आवाज आणि सिंहनादाचा आवाज असे दोन आवाज, हे दोन्ही नाद मिळले. दोन्ही नाद म्हणजे सिंहनाद आणि शंखनाद, हे दोन्ही नाद मिळले ते तर त्रैलोक्य बधिरभूत झाले. आणि जैसे आकाश का पडले तुटोनिया. सिंहनाद आणि शंखनाद हे दोन्ही एकत्र झाले, मिसळले. आणि त्यामुळे झालं काय? तेव्हा त्रैलोक्याच्या त्या ठिकाणी कानठळ्या बसल्या, म्हणजे त्रैलोक्य बधिरभूत झाले, कानठळ्या बसल्या सगळ्या त्रैलोक्यातील लोकांच्या, म्हणजे अर्थात कानठळ्या बसल्या. जणू काय त्या ठिकाणी जैसे आकाश का पडले तुटोनिया, जणू काही आकाशच त्या ठिकाणी कोसळून पडलं की काय असा भास त्या ठिकाणी होऊ लागला. असा नाद त्या शंखनादाचा आणि सिंहनादाचा त्या ठिकाणी घडला. आणि त्याचा परिणाम पुढे काय झाला? त्या आवाजानं पुढे झालं काय? घळघळीत अंबर उचंबळत सागर, शोभले चराचर कापत असे. घळघळीत अंबर, आकाश त्या ठिकाणी गळगळू लागलं, आकाशाचा गळगळाट होऊ लागला. सागर त्या ठिकाणी उसळला म्हणजे त्यातून लाटा त्यामध्ये निर्माण झाल्या, उसळू लागला सागर. आणि शोभले चराचर कापत असे, की सगळं चराचर त्या ठिकाणी त्रस्त झालेलं. ते चराचर म्हणजे की ज्यामध्ये स्थावर जंगम अशी सगळी सृष्टी ज्यामध्ये येते असं चराचर, ते त्या ठिकाणी काय झालं? चळचळा कापू लागले. शोभले चराचर कापत असे, कापू लागले. तेने महाघोष गजरे दुमदुमिताती गिरिकंदरे, तव दळा माझी रणतुरी आस्फुरिली. तेने महाघोष गजरे म्हणजे त्या महाघोष गजरे म्हणजे मोठ्या आवाजाने, आवाजाच्या नादाने काय झालं? दुमदुमिताती गिरिकंदरे, डोंगर दऱ्या त्या ठिकाणी दुमदुमून गेल्या. असा तो सिंहनाद आणि शंखनाद होता, असा तो आवाज. आणि तव दळा माझी रणतुरी आस्फुरिली, इतक्यात त्या सगळ्या सैन्यामध्ये या आवाजाबरोबर रणवाद्यही सुद्धा वाजायला सुरुवात झाली. रणवाद्य वाजू लागली. आता त्यामध्ये कोणकोणते रणवाद्य वाजले त्याचं वर्णन पुढे केलं.
भीष्माने वाजवलेल्या शंखाचं शहनादाचं वर्णन झाल्यानंतर त्या सैन्यामध्ये जे काही रणवाद्य वाजली त्यांचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये केलं. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखः सहसैवाभ्य हन्यन्त सशब्दस्तु मूलो भवत्. ततः शंखः च भैर्य च पणवानक गोमुखः सहसा एव अभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलो अभवत्. याचा अन्वय असा केला की ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखः सहसा एव अभ्यंत सशब्दस्तु मूलो अभवत्. त्यानंतर अनेक रणवाद्य वाजले, त्यामध्ये शंख व भेरी, भेरी म्हणजे नगारे, आणि ढोल, मृदंग, गोमुख अशी रणवाद्य एकाच वेळी म्हणजे एकदमच त्या ठिकाणी वाजू लागले आणि त्यांचा आवाज हा फार भयंकर असा आवाज त्या ठिकाणी झाला. कोणकोणते वाद्य वाजले? त्यामध्ये वाजलं ततः शंखाश्च, शंख त्या ठिकाणी वाजला. आता शंख हा कुठून उत्पन्न झाला? आणि शंखाची निर्मिती ही समुद्रातून निर्माण झाली. ज्यावेळेस समुद्र मंथन केलं त्यावेळेस जे काही 14 रत्न निघाले त्यामध्ये हा शंख निघाला. म्हणून शंखाची उत्पत्ती हे समुद्रातून आहे. आजही शंख आपल्याला निर्माण होताना कुठे दिसतात? समुद्रामध्येच शंख निर्माण होत असतो. म्हणून शंखाची उत्पत्ती समुद्रामध्ये होत असते. अनेक मंगलवाद्याच्या म्हणजे मंगल कार्याच्या प्रसंगी शंख हा वाजवला जातो. म्हणून त्या ठिकाणी शंखही वाजवला गेला. कशाकरता? की सैन्याचा उत्साह वाढावा यासाठी म्हणून शंख वाजवला गेला. आणखी काय म्हणे? भेरी, भेरी म्हणजे नगारे, नगारे मोठमोठे नगारे वाजवल्या गेले. आणि या नगाऱ्यामध्ये जे मोठे नगारे असतात त्यांना दुदुंबी असं म्हणलं गेलं. म्हणजे नगारे त्या ठिकाणी वाजवल्या गेले, दुदुंबी वाजवल्या गेले. आणखी काय म्हणे? प्रणव असे वाद्य वाजवले गेले. प्रणव म्हणजे काय? याला ढोल असं म्हटलं गेलं. म्हणजे जसं नगारे वाजवले गेले तसे ढोलही त्या ठिकाणी वाजवले गेले. त्यानंतर आनक वाजवल्या गेलं. आनक म्हणजे यालाच मृदंग म्हणतो किंवा यालाच आपण पखवाज म्हणतो की जे कीर्तनामध्ये वाजवल्या जातो. असे आनक म्हणजे मृदंगही त्या ठिकाणी वाजवल्या गेले. गोमुख वाजवल्या गेलं. गोमुख म्हणजे काय? याचं तोंड हे गोमुखासारखं असते म्हणून त्याला गोमुख असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे हे तोंडाने हवा फुंकून वाजवल्या जात असते आणि याचा आकार जो असते तो असा वाकडा तिकडा आकार असते. म्हणून याला कधी कधी याला नरसिंहही असा म्हटल्या गेलेला आहे. म्हणून असं गोमुख त्या ठिकाणी वाजवल्या गेले. असे वाद्य त्या ठिकाणी वाजले. त्या वाद्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. उदंड सैंग वाजते, भयानके खाकाते, महाप्रळयो जेते धाकडाशे. उदंड सैंग वाजते, भयानके खाकाते म्हणजे भयानक म्हणजे भयंकर, कर्कश अशी असंख्य रणवाद्य. उदंड म्हणजे असंख्य अशी रणवाद्य एकदम त्या ठिकाणी वाजू लागले. म्हणजे जिकडे तिकडे वाजू लागले. आणि त्यामुळे झालं काय? महाप्रळयो जेते धाकडाशी म्हणजे तेथे धडधाकडांनाही सुद्धा म्हणजे बलिष्ठांनाही सुद्धा बलशाली लोकांनाही सुद्धा हा महाप्रळय काळच वाटू लागला. एवढा त्याचा रणवाद्याचा त्या ठिकाणी आवाज झाला की जे धडधाकट होते त्यांना वाटलं की जणू काय महाप्रळयच आला का काय असे ते वाजू लागले. आणि कोणते वाद्य? मग आता वर सांगितलेले वाद्य ज्ञानेश्वर महाराजांनी या खालच्या ओळीत सांगितले. भेरी, निशान, मांदळ, शंख, काहाळा, भोंगळ आणि भयासुर रणकल्लोळ सुबटांचे. भेरी, निशान, मांदळ म्हणजे नौबती, डंके, ढोल, शंख, झांजा, कर्णे यासारखे अनेक वाद्य त्या ठिकाणी वाजू लागले. आणि यांच्या नादाने म्हणजे याचा नाद त्या ठिकाणी घुमू लागला आणि महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जनाही त्या ठिकाणी चालू झाले. सगळेजण गर्जना करू लागले. विविध रणवाद्यांचा आवाज, महायोद्ध्यांच्या वीरस्त्रीची गर्जना यांचं वर्णन त्या ठिकाणी या ओवीमध्ये पुढे केलेलं आहे. कसे त्या ठिकाणी आवेशानं ते ओरडू लागले, आवाज करू लागले त्याचं वर्णन करता. आवेशे भुजात रहाटिती, विसनैले हाका देती, जेत महामद भद्र जाती आवर्तीना. आता असे आवाज त्या ठिकाणी झाल्यामुळे या आवाजानं प्रत्येकाच्या अंगात वीरश्री संचारली. हे आवाज त्यासाठीच केल्या जातात की सैन्याचा उत्साह वाढावा आणि त्यांच्या ठिकाणची वीरश्री जागृत व्हावी यासाठी म्हणून हे सगळे आवाज केला. आणि आवाजानं या सैन्यातील लोकांच्या ठिकाणचे जे वीरश्री संचारले आणि त्यामुळे ते काय करू लागले? म्हणे आवेशे भुजात रहाटती, विसनैले हाका. आवेशे भुजात
त्रहाटती म्हणजे काय की कोणी त्या ठिकाणी संतापाने दंड थोपटू लागले. आवेशभुजा त्रहाटती म्हणजे असे दंडार हात मारू लागले. युद्धासाठी बोलवत असताना दंडार हे जे कुस्ती करणारे असतात लोक, मल्लयुद्ध ज्यावेळेस चालते म्हणजे कुस्ती चालते, हिंद केसरीवाले, महाराष्ट्र केसरी, त्यावेळेस ते असे दंड थोपटतात. म्हणजे आवेशभुजा त्रहाटती त्याला म्हणतात. विषय नाहीले हाका देते. आणि कोणी त्या ठिकाणी चवताळलेलं युद्धाकरता म्हणून त्या ठिकाणी आवाज देऊ लागला, हाका मारू लागला. विषय नाहीले म्हणजे चवताळलेले, युद्धाकरता हाका मारू लागले. जे तर महामत्त भद्रदाती आवर्तीना, ज्या आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त जे हत्ती होते तेही सुद्धा त्या ठिकाणी आवरल्या जात नव्हते. असं त्या ठिकाणी त्या युद्धाचं वातावरण झालेलं आहे. ते तर भेडांचे कवन मात काचया केर फिटतू, जेने दचकला कृतांतू अंगणे घे. माऊली बोलतात ते तर भेडांचे. अशा त्या वातावरणामध्ये जे भेणारे लोक होते, भित्रे लोक, त्या भित्र्यांची काय गोष्ट व त्यांची स्थिती तर काय सांगावं. त्या ठिकाणी त्याची तर गोष्ट सांगणे नाही, जे भेणारे होते ते अशा आवाजामध्ये. आणि काचया केर फिट, जे काही कच्चे होते, अर्धे कच्चे, ते तर केरासारखे उडून गेले, केरासारखे उडा. आणि त्या आवाजामुळे झालं काय, जेने दचकला कृतांतू अंगणे घे. एवढा भयानक आवाज होता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या आवाजानं काळोख डचकला. आणि तो डचकलेला काळ एवढा डचकला की तो अंगच धरत नव्हता. म्हणजे काळालाही एवढा त्याचा हे धाक निर्माण झाला. असं त्या ठिकाणचं वातावरण. म्हणजे काळहीसुद्धा अंग आखून बसला होता, अंग धरत नव्हता. एका उभयाची प्राण गेले, चांगाचे दात बसले, बिरुदांचे दादुले हिवताती. या आवाजामुळे झालं काय, एका उभयाचे प्राण गेले. काही तर उभ्याच काही जणांना प्राण सोडून दिले. म्हणजे पुढचं युद्ध पुढेच, आवाजानंच काही त्या ठिकाणी प्राण सोडून दिले काही जणांनी. एका उभयाची प्राण गेले. आणि जे चांगले होते म्हणजे मोठमोठे होते, बळकट होते, त्यांचे काय झालं, दातखिळी बसली, चांगाचे दात बसले. आवाजामध्ये चांगाचे दात बसले, बिरुदाचे दादुले हिवताती. आणि जे मोठमोठ्या गप्पा करत होते ना, आपापल्या प्रतिज्ञेनं लढणारे बलाढ्य असे असणारे वीर, की आपल्या यशाचं जे वर्णन करत होते किंवा मी म्हणत होते, बिरुदांचे दादुले म्हणजे स्वतःचं जे काही मी म्हणणारे होते, असे मर्द पराक्रमी, पराक्रमाचे चिन्ह धारण करणारे, ते सगळे त्या ठिकाणी हिवताती म्हणजे काय, बर्फासारखे थंडगार झाले. म्हणजे आधी आवाजानंच थंडगार झाले की आम्ही या युद्धात असं करू, आम्ही तसं करू, मी एकटा त्याला मारेल, असं करेल, असं म्हणणारे बर्फासारखे आधीच थंडगार झाले. असा तो आवाज होता. त्या आवाजाने सगळे थंडगार. ऐसा अद्भुत तुर बंबाळू, देगुनी ब्रह्मा व्याकुळू, आणि देव म्हणती प्रळय काढू उडवला आजी. असा अद्भुत विलक्षण असा आवाज त्या ठिकाणी, रणवाद्यांचा आवाज ऐकून ब्रह्मदेवसुद्धा त्या ठिकाणी व्याकुळ झाले. ब्रह्मदेव व्याकुळ झाले. आणि बाकीचे देव तर म्हणू लागले की बस खऱ्या अर्थानं आज काय आला, प्रळय काळच झाला. हा कुठल्या तरी प्रकारचा प्रळय काळच त्या ठिकाणी आता चालू आहे, उडवलेला आहे, असं त्या ठिकाणी म्हणू लागले. ततश्वेतैर्हैर्युक्ते महती छंदाने स्थितौ, माधव पांडवश्चैव दिव्यौ शंकौ प्रदद्मतु. आता ततश्वेतैर्हैर्युक्ते महती छंदने स्थितो, माधव पांडवचैव दिव्यौ शंकौ प्रदद्मतु. याचा अन्वय असा केला, ततश्वेतैर्हैर्युक्ते महती छंदने स्थितो, माधव च पांडव एव दिव्यौ शंकौ प्रदद्मतु. त्यानंतर पांढऱ्या शुभ्र अशा घोड्यांनी युक्त उत्तम रथात बसलेले माधवच पांडव म्हणजे श्रीकृष्ण आणि पांडव म्हणजे अर्जुन यांनीसुद्धा दिव्य असे शंख वाजवले. आता भीष्माने शंख वाजवले आणि बाकीच्यांनी रणवाद्य वाजवले. आणि त्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्यांनी शंख वाजवला, अर्जुनाने शंख वाजवला. आणि मग पांडव पक्षातल्यांनी कोणी शंख वाजवला त्याचं वर्णन केलं. कोणी शंख वाजवला आणि कोणता वाजवला. दुर्योधनाच्या पक्षात शंख फक्त भीष्मदेवानं वाजवला एवढंच वर्णन केलं. बाकीच्याच्या शंखाचं कुठे वर्णन नाही येतं की बा द्रोणाचार्याने शंख वाजवला का कृपाचार्याने वाजवला की आणखी कोण वाजवला. बाकीच्यांच्या शंखाचं वर्णनच नाही. का
भीष्म यांच्या सैन्यामध्ये तर अनेक जणांनी शंख वाजवला पांडवाच्या, पण कौरवाच्या पक्षातले कित्येक जण फक्त लढावं लागते म्हणून लढत होते, आणि तेही फक्त दुर्योधनाच्या भीतीनं म्हणून लढण्यासाठी उभे राहिले होते. नाही तर मनापासून कसं कोणी उभं राहिलं नव्हतं. काय शंखनाद करतील? शंखनाद हर्ष उत्पन्न करण्यासाठी आहे ना. त्यांच्या अंतःकरणात युद्धाविषयीचा हर्षच नाही तर ते कशाला शंख वाजवतील? म्हणून त्यांनी शंख वाजवले नाहीत. आणि यांच्या अंतःकरणात तसं वीरश्री आहे, हर्ष आहे. आपल्या सैन्याच्या मनातही हर्ष उत्पन्न करण्यासाठी म्हणून यांनी शंख वाजवले. मग कोणी कोणता शंख वाजवला त्याचं वर्णन इथं पुढे केलेलं आहे. त्यामध्ये माधव पांडवश्चैव म्हणजे माधव आणि पांडव म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी सुद्धा दिव्य शंख वाजवले असं वर्णन आहे. ततश्वेतैर्हैर्युक्ते. ततश्वेतैर्हैर्युक्ते म्हणजे काय की या ठिकाणी अर्जुनाच्या रथाला पांढरे घोडे जुंपलेले होते असं वर्णन आहे. पांढरे अश्व होते. आता हे पांढरे अश्व होते, हे पांढरे अश्व फार अलौकिक होते. कसे अलौकिक होते, कसे प्राप्त झाले ते अर्जुनाला? म्हणजे चित्ररथ नावाच्या गंधर्वाकडून अर्जुनाला हे घोडे प्राप्त झाले होते. चित्ररथ गंधर्वाने अर्जुनाला हे घोडे दिले होते. कधी दिले होते हे घोडे? का दिले होते? चित्ररथ गंधर्व कोण आहे? म्हणजे चित्ररथ गंधर्व हा दुसरा तिसरा कोण आहे? परमात्म्याची विभूती असं 10व्या अध्यायामध्ये वर्णन केलं आहे. विभूतीचं वर्णन करत असताना म्हटलं ना चित्ररथ गंधर्वानाम चित्ररथ, म्हणजे गंधर्वामध्ये असणारा जो चित्ररथ हे माझी विभूती असं परमात्म्यानं सांगितलं. आणि त्या चित्ररथ गंधर्वानं या अर्जुनाला 100 घोडे दिले होते. आणि ते 100 घोडे, त्या घोड्याची विशेषता अशी होती की त्या युद्धामध्ये कितीही जरी घोडे मारले तरी ते 100च राहत होते. त्यांची संख्या 100च राहत होती. असे अलौकिक घोडे होते. आणि त्याच या 100 घोड्यापैकी जे चांगले शिकवलेले घोडे आहेत असे 4 घोडे अर्जुनाच्या रथाला त्या ठिकाणी झुंपले होते. आणि ते घोडे असे होते की स्वर्ग, पृथ्वी इत्यादी सगळ्या ठिकाणी भ्रमण करून येणारे असे ते घोडे होते. म्हणून त्या ठिकाणी अशा घोड्यात पांढऱ्या शुभ्र अशा घोड्यांनी युक्त असणाऱ्या रथावर हे बसलेले होते भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन. महती शंदने स्थितो म्हणजे उत्तम अशा रथात बसलेले होते. महती शंदने स्थितो म्हणजे उत्तम रथात. अर्जुनाचा रथ हा उत्तम होता. अर्जुनाला हा उत्तम रथ कुणीकडून प्राप्त झाला? म्हणजे ज्या वेळेस यज्ञ चालू होता त्या यज्ञामध्ये हे ऋषीमुनी आणि ब्राह्मण यांनी यज्ञामध्ये तुपाची जास्त आहुती टाकली. फार तुपाचा वापर केला. आणि जास्त तुपाचा वापर केल्यामुळे झालं काय की अग्निदेवाला ते अजीर्ण झालं. आणि अजीर्ण झालं म्हणून ते आपलं अजीर्णत्व गमावण्यासाठी किंवा आपल्याला जे अजीर्ण झालं ते अजीर्ण घालवण्यासाठी अग्निदेवानं ठरवलं की खांडव वनात जे काही वनस्पती आहेत, ज्या औषधी आहेत त्या आपण भक्षण केल्या पाहिजे. आणि त्या औषधी भक्षण करून आपण आपलं अजीर्णत्व म्हणजे गमावलं पाहिजे, अजीर्णपणा गमावला पाहिजे. म्हणून त्यासाठी अग्निदेवानं खांडव वन भस्म करायला सुरुवात केली. पण इंद्रदेव काय करायचा की पाऊस पाळायचा आणि ते खांडववनाला लावलेला तो अग्नी म्हणजे जाळण्याचा जो प्रयत्न करत होता ते विझून टाकायचं. आता प्रत्येक वेळेस आपण तर खांडववन जाळायला पाहतो आणि इंद्रदेव ते विझून टाकते. म्हणून अग्निदेवानं काय केलं, अर्जुनाला सोबत घेतलं आणि अर्जुनाला सोबत घेऊन ते पूर्ण खांडववन त्या ठिकाणी जाळलं. आणि त्या अर्जुनाच्या या पराक्रमामुळे अग्निदेव अर्जुनावर प्रसन्न झाले. अग्निदेवानं अर्जुनाला हा अलौकिक असा रथ दिला होता. हा रथ एवढा अलौकिक होता की तो रथ त्याचे चाकं हे मजबूत होते. फार मोठा असा तो रथ होता की 9 बैलगाड्या भरतील एवढे शस्त्र त्या रथात पहिलेच असे पडून राहत होते. एवढा मोठा असा अलौकिक तो रथ होता. आणि अशा त्या रथावर तेजपुंज रथावर ते अर्जुन आणि कृष्ण परमात्मा बसलेले होते. सगळा रथ हा सोन्यानं मळवलेला, चाकही त्याचे बळकट असा तो रथ होता. आणि त्या रथाचं वर्णन पुढे माऊलीनं आपल्या भाषेमध्ये केलेलं आहे. त्या रथाचे गुण काय वर्णू म्हणून पुढच्या ओव्यामध्ये आपल्याला त्याचं चिंतन पाहायचे. म्हणून त्या रथावर कोण कोण बसलेला आहे? माधव पांडवश्चैव. या ठिकाणी कृष्ण परमात्म्याचं नाव घेत असताना श्रीकृष्ण बसले असं नाही म्हटलं. माधव. माधव म्हणजे काय? मा म्हणजे लक्ष्मी, अंधव म्हणजे पती, म्हणजे लक्ष्मीचा पती असा तो परमात्मा त्या रथावर बसलेला होता. आणि त्या परमात्म्यानं मग त्या ठिकाणी शंख वाजवला. कोणता वाजवला त्याचं वर्णन केलं. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय
पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मा रुकोदरा. आता यात 3 जणांनी शंख वाजवले. आणि ते कोणते वाजवले त्याचं वर्णन याच्यामध्ये केलं. पांचजन्यम ऋषिकेशो. ऋषिकेशो म्हणजे परमात्मा, ऋषिकेश असणाऱ्या परमात्म्यानं पांचजन्य नावाचा त्या ठिकाणी शंख वाजवलेला आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन, अर्जुनाचं नाव आहे एक धनंजय. त्यानं देवदत्त नावाचा शंख वाजवला. आणि भीमकर्मा म्हणजे भीमानं म्हणजे रुकोदर असणारा भीमकर्मा. भीमकर्माचं एक नाव आहे, म्हणजे भीमाचं नाव आहे एक रुकोदर. आणि अशा रुकोदर असणाऱ्या भीमानं पौंड्र नावाचा शंख वाजवला असं वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणी पांचजन्यम ऋषिकेशो, देवानं ऋषिकेश असणारा परमात्म्याचं नाव ऋषिकेश म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख वाजवला. ऋषिकेश म्हणजे काय? ऋषिक शब्दाचा अर्थ होते इंद्रिय. आणि त्या इंद्रियाचा जो स्वामी आहे त्याला ऋषिकेश असं म्हटलं गेलं. म्हणून इंद्रियाचा स्वामी असणारा तो परमात्मा, किंवा सगळ्याच्या अंतर्यामी असणारा परमात्मा, किंवा सगळ्याच्या अंतःकरणातला जाणणारा तो परमात्मा. परमात्मा हा सगळ्याच्या अंतःकरणातला जाणतो म्हणून त्याचं नाव ऋषिकेश, म्हणून त्याला ऋषिकेश म्हणलं. आणि परमात्म्यानं सगळ्याच्या अंतःकरण जाणूनच त्या ठिकाणी हा पांचजन्य नावाचा शंख वाजवलेला आहे. सगळ्याचं अंतःकरण जाणून पांचजन्य नावाचा हा शंख वाजवलेला आहे. परमात्म्याच्या हाती हा पांचजन्य नावाचा शंख आहे. का देवानं तो धारण केलेला आहे? म्हणे पांचजन्य नावाचा एक राक्षस होता, त्या राक्षसाला मारून, म्हणजे या पांचजन्य नावाच्या राक्षसानं शंखाचं रूप धारण केलं होतं. आणि शंखाचं रूप धारण केलेल्या या पांचजन्याला परमात्म्याने मारलं. आणि मारून त्याच्या हाडापासून तो शंख बनवलेला होता, तो परमात्म्याने आपल्या जवळ ठेवला. आणि त्या शंखाला पांचजन्य असं त्याचंच नाव दिलं. पांचजन्य असं त्याचं नाव दिलं. आणि आजही सुद्धा परमात्म्याच्या हातामध्ये तो पांचजन्य नावाचा तो शंख अजून आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पहा, परमात्मा म्हणजे एखाद्याचा जर अंगीकार केला तर त्याला किती जवळ करतो, की असा राक्षस असणारा देखील त्याचा परमात्म्याने स्वीकार केला. अंगीकार ज्याचा केला नारायण निंद्य तेही वंद्य केले दे. असा तो पांचजन्य निंद्य असणारा, पण देवानं त्याचा अंगीकार केला म्हणून तो आज वंद्य ठरला. असा तो पांचजन्य देवाच्या हातात असलेला. आणि तो पांचजन्य शंख ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात की आजही परमात्मा त्याला विसरत नाही. अजूनही वैरियाच्या कलेवरा विसंबिना. अजूनही म्हणजे त्या शत्रूच्या कलेवराला म्हणजे शरीराला आजही तो परमात्मा विसरत नाही. म्हणजे आजही त्याचा अंगीकार केला. किंवा तुकोबारा त्याचं वर्णन करतात, वेद खाय शंकासूर त्याचे वागवी कलेवर. परमात्मा असा तो वेद खाणारा असणारा शंकासूर त्यातही सुद्धा कलेवर आपल्या हातामध्ये वागवतात असं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी असा पांचजन्य परमात्म्यानं वाजवला. देवदत्तम धनंजय. त्या ठिकाणी धनंजय म्हणजे अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख त्या ठिकाणी वाजवला. आता निवात आणि कवच असे 2 राक्षस होते. त्या 2 राक्षसांशी युद्ध करताना इंद्राने अर्जुनाला हा देवदत्त नावाचा शंख दिला होता. निवात कवचाचा वध करत असताना देवदत्त नावाचा हा शंख दिला होता. आणि या शंखाचा आवाज एवढा भयंकर होता की याच्या आवाजाने शत्रू भयभीत होत होते. असा हा देवदत्त नावाचा शंख. आणि या ठिकाणी तो कोणं वाजवला? म्हणजे धनंजयानं. या ठिकाणी अर्जुनाला धनंजय म्हटलेलं आहे. धनंजय पदाची योजना केली का? कारण अर्जुनाने ज्यावेळेस राजसूय नावाचा यज्ञ केला होता त्यावेळेस अनेक राजांना त्या ठिकाणी जिंकून, अनेक राजांचा पराभव करून धनाचा संचय केला होता. धनाचा संचय केला होता. अर्जुनाने अनेक राजाचा पराभव केला, धनाचा संचय केला, म्हणून त्याला धनंजय असं नाव पडलं. सर्वां जनपदां जित्वा वित्तमादाय केवलम मध्ये धनस्य तिष्ठंगे तेनार हुरुमा धनंजय हो. म्हणून त्याला धनंजय असं नाव पडलेलं आहे. आणि त्याने त्या ठिकाणी धनंजय म्हणजे अर्जुनाने हा देवदत्त नावाचा शंख वाजवला. पौंड्रम दद्मौ महाशंकम भीमकर्मा रुकोदर. आणि भीमाने म्हणजे रुकोदर असणाऱ्या त्या भीमाने पौंड्र नावाचा महाशंख त्या ठिकाणी वाजवला. भीमाला रुकोदर असं म्हटलं गेलेलं आहे. रुकोदर भीमाला म्हणण्याचं कारण काय? कारण भीमसेनाच्या उदरामध्ये जठराग्नीच्या व्यतिरिक्तही आणखी एक अग्नी होता, म्हणून त्या अग्नीचं नाव होतं रुक. आणि असा तो रुक नावाचा अग्नी याच्या उदरामध्ये होता.
म्हणून या अग्नीमुळे आणि त्या जठराग्नीमुळे या भीमाला आहार अधिक पचन होत असे आणि आहार अधिक पचन होत असे, त्यामुळे याला अन्नही खायला भरपूर लागत असे. भीमाला अन्न खायला भरपूर लागायचं, म्हणून त्यामुळे त्याला रुकोदर असा म्हटला गेलेला आहे. आणि रुकोदर असणारा अशा भीमकर्मानं त्याला भीमकर्मा का म्हटलेलं आहे की त्याच्याकडून हे अनेक प्रकारचा राक्षसाचा वध घडलेला आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या राक्षसाचा वधाचं कर्म, असं भयंकर कर्म त्याच्याकडून घडलेलं असल्यामुळे त्याला भीमकर्मा असं म्हटलं. आणि रुकोदर असणारा तो भीमकर्मा, म्हणून त्या भीमकर्मानं त्या ठिकाणी पौंड्र नावाचा शंख वाजवला असं वर्णन त्या ठिकाणी केलं. आणखी मग पुढे कोणकोणते शंख वाजवले म्हणे, अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिरः नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पको. याचा अन्वय असा केला, कुंतीपुत्र राजा युधिष्ठिरः अनंत विजयम नकुलच सहदेव सुघोष मणिपुष्पको. आता बाकीच्या तिघांनी म्हणजे युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव यांनी कोणते शंख वाजवले त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. त्याचं वर्णन करत असताना या ठिकाणी असं म्हटलं की कुंतीपुत्र राजा युधिष्ठिर. युधिष्ठिराच्या बाबतीत त्याला कुंतीपुत्र असं विशेषण लावलं का, कारण या युधिष्ठिराच्या व्यतिरिक्त बाकीचे मग दोन पुढे सांगितलेले आहे, सहदेव आणि नकुल, हे कुंतीपुत्र नाही, हे माद्रीपुत्र आहेत. म्हणून युधिष्ठिराच्या पुढे कुंतीपुत्र असं पद वापरलं. कुंतीपुत्र असणारा राजा आणि त्याला राजा पद वापरलं का, वनात जायच्या आधी इंद्रप्रस्थाचं राज्य हे युधिष्ठिराकडे होतं, म्हणजे त्याच्या आधी तो राजा होता म्हणून त्याला राजा हे पद वापरलं. आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या कौरवाचा जो काही हा वंश आहे, याचा मुख्य राजा जर कोण असेल तर पंडूनंतर युधिष्ठिरच आहेत, धर्मराजच आहेत. म्हणून त्यांना राजा हे खरं पद तर याला म्हणजे शोभते, कोणाला, धर्मराजाला. धर्मराजाच खरा राजा आहे. पण संजयानं दुर्योधनाला बऱ्याच वेळा राजा म्हटलेला आहे ना, अनेक वेळा. मग संजय म्हणे राया ते काय, किंवा आणखी या राजाची या बोला, ते दुर्योधनाला राजाच म्हटलं की नाही, पण खऱ्या अर्थानं तो राजा नाही. पण संजय हे समोर बोलत आहे आणि धृतराष्ट्र संतुष्ट व्हावा म्हणून दुर्योधनाला राजा म्हटलेला आहे. हो, म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा राजा आहे म्हणून इथं वापरलेला कुंतीपुत्र राजा युधिष्ठिर त्याने अनंत नावाचा शंख वाजवला. आणि अनंत नावाचा शंख वाजवल्यानंतर पुढे नकुलानं आणि सहदेवानं, त्यामध्ये नकुलानं सुघोष नावाचा शंख वाजवला आणि सहदेवानं मणिपुष्पक नावाचा शंख त्या ठिकाणी वाजवला. म्हणून कोणी कोणता शंख वाजवला त्याचं वर्णन या ठिकाणी केलं. ऐशी स्वर्गे मातू देखोने तो आकांतू तया पांडव दळा आतू वर्तले काही. मग असे जे काही असा जो रणकल्लोळ आहे, तो आकांत आहे, तो देखोने, तो पाहून स्वर्गात अशी वरीलप्रमाणे स्थिती झाली. तोच पांडव सैन्यामध्ये त्या ठिकाणी काय घडलं ते ऐका. आता वरीलप्रमाणे कशी स्थिती झाली म्हणजे आपण याच्या आधी ज्या पाहिलेल्या ओव्या की ब्रह्मदेव व्याकुळ झाले, देव म्हणाले की आज प्रलय काळ ओढवला, अशी स्थिती कुठे झाली, स्वर्गात झाली. आणि हे स्वर्गात अशी स्थिती झालेली पाहून मग आता या पांडवाच्या सैन्यात पुढे काय झालं त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. म्हणजे आता ह्या श्लोकाचे आपण अर्थ पाहिले, 3 श्लोकाचे अर्थ पाहिले आणि या 3 श्लोकाच्या याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं पुढे भाष्य आहे. मग यामध्ये भाष्य करत असताना परमात्मा ज्या रथावर बसलेले आहेत त्या रथाचं वर्णन केलं आणि त्या रथाचं वर्णन केल्यानंतर पुढे परमात्मा त्या अर्जुनाचं कसं रक्षण करतो या पुढच्या ओवीतून केलेलं वर्णन आणि ह्याच वाजवलेल्या शंखांचं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मराठी भाषेतून केलेला याचा अनुवाद, त्याचं चिंतन आहे, ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवे येणे तोषोणे मद द्यावे पसाय दानहे वांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती भूता परस्परे दळो मैत्र दुरितांचे ते मेददाऊ विश्वस्वधर्म सूर्य पाहू लो देवांचे लतो ते लावू प्राणी
सकळ मंगळे ईश्वर निष्ठांचे मांड्याळे मंडळी सला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणी बोलती जय अर्णव पियुषांचे चंद्रमे जय लांछन मार्तंडजे ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किं बहुना सर्वसुखी पूर्ण भजे द्वादेपुरिके अखंडित आणि ग्रंथ विशेष लोके दृष्टादृष्ट एतमने श्री विश्वेश्वराव येने वरिज्ञान देव सुख्या झाला वरिज्ञान देव सुख्या झाला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.